हिंगोली जिल्ह्यातील कडोळी गावातील धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांची घरपट्टीच्या नावाखाली रहिवासी दाखल्यासाठी 200 रुपये वसुली केली जात आहे। ही लूट थांबली पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहे। नानासाहेब देशमुख यांच्या नावाने विविध शासकीय योजना चालतात, परंतु त्यांच्याच गावात रहिवासी दाखल्यासाठी सामान्य नागरिकांकडून 200 रुपये वसुली केली जात आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कडोळी ग्रामपंचायत येथील हा प्रकार आहे। महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण नावाची योजना काढली आणि त्या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी लोकांना ग्रामपंचायतीच्या रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे आणि त्याच रहिवासी दाखल्याच्या नावाखाली ग्रामपंचायत घरपट्टीच्या नावावर 200 रुपयांची वसुली करत आहे। ही बाब लक्षात येताच गावातील युवक संतोष माहोरकर आणि विगेश देवकर यांनी याबाबत जाब विचारला। त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने मला ग्रामसेवक आणि सरपंच यांनी पैसे घेण्याचे सांगितलं असं त्यानं उत्तर दिलं। यावेळी तरुणांनी हे उत्तर लेखी मागितले तर त्यांनी लेखी उत्तर देण्यास नकार दिला। त्यामुळे या तरुणांनी शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे या हेतूने ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले आहे। आवेश शेख, MC न्यूज, हिंगोली।